नमस्कार मित्रों, यह चित्रामध्ये रिश्तों की पाठशाला वही चलती है ज्या राजनीति और गणित के विषय नहीं होते. एकदम बरोबर आणि फार छान आणि सुंदर आहे. खरं तर जे नातेसंबंध असतात ह्या नातेसंबंधामध्ये जेव्हा राजकारण येतं, जेव्हा व्यवहार बघितला जातो तेव्हा मग ते राजकारण आणि तो व्यवहार बघत असताना नात्यांना महत्त्व नसतं. सगळा स्वार्थ भरला जातो आणि मग स्वार्थ माणसाला कसल्याही नात्याची ओळख ठेवू देत नाही. मग बहीण भावाचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, भावाभावाचं नातं असेल, हे नातं बिघडत जातं. पण जेव्हा ह्या चित्रामध्ये दाखवले जे पक्षी आहेत त्यांना राजनीती माहीत नाही, त्यांना व्यवहार आणि गणित माहीत नाही, तेव्हा मग ते किती प्रेमाने आणि आनंदाने राहतात हे आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी त्यांना तेच म्हणायचं आहे की हे असे नाते जेव्हा जपले जातात तेव्हा त्या ठिकाणी राजनीती यायला नको, त्या ठिकाणी व्यवहार बघायला नको. जोपर्यंत तुम्ही राजनीती आणि व्यवहार बघणार नाही तोपर्यंत तुमचे नाते चांगले राहतील. कारण जेव्हा भाऊ आणि भावाच्या वैर निर्माण होतं तेव्हा त्यासाठी संपत्ती, जमीन जुमला याला जबाबदार असतं. आणि जेव्हा एक भाऊ राजनीतीमध्ये येतो तेव्हा दुसऱ्यालाही वाटतं आपणही आमदार खासदार व्हावं. मग यांच्यात आपसात स्पर्धा सुरू होते, जे आपण आजकाल सगळीकडे बघतो. मग ते राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, ते लालू प्रसादचे दोघं चिरंजीव असतील, ते बिहारचे दुसरे जे दलित नेते आहेत पासवान, त्याच्यामध्येही चुलता आणि पुतण्यामध्ये जे वाद झाले आणि आपल्याकडे बी आज पवारसाहेबांमुळे आणि अजितदादांमुळे जे वाद झाले हे सगळे वाद राजनीतीमुळे उभे राहिले. म्हणजे नात्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि नातं विसरलं गेलं, त्याला राजनीती हवी झाली. तेव्हा अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण गावात असतो, जेव्हा नात्यागोत्यामध्ये आपले वेगवेगळ्या पद्धतीचे संबंध येतात त्यावेळी बी गरीब श्रीमंत हा भेद मोठ्या प्रमाणात उभा राहतो. श्रीमंत भाऊ गरिबाला जुमारत नाही आणि तो त्याच्याकडे तुच्छतेने बघतो, किंवा श्रीमंत बहीण गरीब भावाला नीटसं दोन घास खाऊसुद्धा घालत नाही, ती त्याला हिंडीस फिंडीस करते. म्हणजे पैशाचा हा जो माज असतो हा माज गणितच्या पद्धतीने त्या ठिकाणी उभा राहतो. कारण गणित म्हटलं म्हणजे एकाला एक असा हा व्यवहार असतो. तेव्हा व्यवहार बघितला जातो तेव्हा नातं संबंध खराब होतं. म्हणून या चित्रामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे. जे पक्षी आनंदात आहे, पक्षी बागडत आहेत, पक्षी छानपणे एका झाडावर प्रेमाने गुंजन करत आहेत. हे करत असताना त्यांच्यामध्ये कुठेही राजनीती आड येत नाही, गणित बी येत नाही. कारण परमेश्वराने त्यांना राजनीती, गणित हे काय असतं हेच त्यांनी शिकवलेलं नाही आणि त्यांना ते माहीत नसल्यामुळे ते प्रेमाने राहतात. पण मानवतेला हा मोठा कलंक आहे की आपण राजकारणामध्ये पडतो आणि राजकारण म्हटलं म्हणजे फक्त निवडणूक लढवणं यालाच राजकारण म्हणत नाही, तर एकमेकातला भेद वाढवणं, एकमेकातला भेद जाणून म्हणून वाढवत राहणं आणि पैशाचे, जमिनीचे, प्रॉपर्टीचे, घरादारांचे व्यवहार आणि ती संपत्ती यामुळे मोठ्या प्रमाणात नात्याचा विध्वंस होतो. नमस्कार.